कलांकांक तेजोदिका मोदी वक्त्रम कलानिशवादापनुदार्ह दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति आइए हनुमंत विराजिए कथा करू मति अनुसार प्रेम सहित गद्दी धरऊ पधारिए पवन कुमार हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंज उचितासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरुदेव महाराज विठ्ठल 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 पाहती गवळणी तवती पालती दुधाणी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता जो काही अभंग या ठिकाणी निवडलेला आहे हा अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत असे पुतळे असणारे जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा गवळणीपर प्रकरणातला अभंग असून आजच्या काल्याचे कीर्तन सेवेकरता हा अभंग आपल्या पुढे घेतलेला आहे विठ्ठल 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 या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय गवळणींचा संवाद सांगतात गवळणींचा संवाद सांगत असताना एक गवळण म्हणते काय पाहती गवळणी म्हणजे कोणीतरी एक गवळण आली तो सगळा तिथला प्रकार तिने बघितला म्हणते पाहती गवळणी मग ते पाहिल्यानंतर काय प्रकार होता तो तवती पालती दुधाणी मग ती गवळण ज्यावेळेस तो सगळा प्रकार बघते सगळा चिताडा झालेला लोण्याचा वगैरे तिथं मग ती बाकीच्या गवळणींना सांगते पाहती गवळणी तवती पालती दुधाणी मग त्याच्यातली ती दुसरी एक गवळण म्हणते हे सगळं जे काही केलंय ना दुसरं कोणी नाही याला कारण फक्त एकच म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे चोरी करणारा तो तेवढा एकटाच त्याच्याशिवाय दुसरं कोणीही नाही आणि एवढी नासाडी त्याच्याशिवाय दुसरा कोणी करू शकत नाही तयाविन नासी नव्हे दुसरी या ऐसी मग त्या गवळणी म्हणतात एवढी नासाडी करतो एवढा त्रास देतो म्हणे नेमकं हे आणलं कोणी म्हणे हा प्रकार काय ती एक गवळण म्हणते मला माहिती म्हणे येत नव्हता म्हणे हा येत नव्हता आणि यायला तयारी नव्हता म्हणे याला आणलाय म्हणे जबरदस्ती धरून आणला कोणी आणला म्हणे त्या तुक्याला काही काम नव्हतं कोण म्हणते गवळण आणि त्या गवळणींनीच म्हणावं बरं का आपल्यासारख्याने म्हणू नये वास्तविक तसं जर बघायला गेलं तर गाथ्यामध्ये सवेत तुक्या मेला असं आहे पण आपण एक आदरार्थी तुकया म्हणतो आपली तेवढी पात्रता नाही ते आपसुकच आपल्या मुखातून येतात तुकया मेला सवे तुकया मेला त्याला काही काम नव्हतं म्हणे त्याने या आगुणाला आणलं म्हणे काय केलं त्याने या आगुणाला आणलं मग हा असा अवगुणी माणूस काय करतो ये धंदे करतो काय म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे असा हा अभंगाचा सरळ अर्थ आहे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की सालाबाद प्रमाणे चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 36वा वर्ष आहे म्हणजे जवळजवळ 3 तप झाले हे 3रं तप झालं बाबा पूर्ण है ना 3रं तप पूर्ण झालं आणि अशा म्हणजे सर्व आता जवळजवळ 36 वर्षापासून तुम्ही कीर्तन ऐकतायत आणि तुमच्या पुढं कीर्तन करायचं म्हटल्यानंतर सोपी गोष्ट नाही मला तेवढे कीर्तन करू नये तेवढे कीर्तन बी झाले नसतील माझे 36
असो, जसे माऊली ज्ञानोबराय बुद्धी देतील तसा अभंगावरती चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करूया. चालू असलेला हा आपला हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहाची आज सांगता माझ्या वाट्याला या ठिकाणी आलेली आहे. आपला 2.5 दिवसाचा सप्ताह आहे. 2.5 दिवसाचा सप्ताह असू द्या, 7 दिवसाचा असू द्या, 1.5 दिवसाचा असू द्या, महिन्याचा असू द्या. आता मागे जोग महाराजांचा शताब्दी महोत्सव झाला. वर्षभर कीर्तनं चालू होती. कोणी कोणी तर वर्षभर त्यांच्या गावात कीर्तन ठेवली. म्हणजे वर्षभराचा सप्ताह असू द्या, शेवट काल्याच्या कीर्तनानेच होतो. का काल्याच्या कीर्तनाने होतो? कारण की काल्याचं कीर्तन हे पूर्णत्वाचं प्रतीक आहे. काला म्हणजे काय? पूर्णत्वाचं प्रतीक आहे. आता पूर्णत्वाचं प्रतीक म्हणजे काय? आपण जर एखाद्या ठिकाणी काम करतो, आता बरेच जण या ठिकाणी कोणी दुकानात कामाला जातं, कोणी कंपनीत कामाला जातं, कोणाचा धंदा असेल, बरोबर आहे की नाही? मग कंपनीत कामाला जाणं हे आपलं काय आहे? काम आहे. धंदा करणं हे आपलं काम आहे. किंवा एखादा बिझनेस वगैरे जे असेल आपण काम करतो ते आपलं काम आहे. पण ते काम आपलं पूर्णत्वाला केव्हा जातं? बरोबर, पगार झाल्यावर. कारण की ते आपण काम कशासाठी करतो? पगारासाठीच करतो ना. समजा जर आपण धंदा केला, बिझनेस केला, धंदा म्हणजे ते वेगळा अर्थ नका घेऊ बरं का. कारण की झालं काय माहिती का, आता प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. जो तो ज्याच्या त्याच्या विचाराने प्रत्येक वाक्याला अर्थ लावतो, आणि ज्याचा जसे विचार असतात त्या पद्धतीने तो विचार करून तसा तो त्याचा अर्थ ग्रहण करतो. धंदा म्हणजे काय? साधं सरळ वाक्य आहे. त्याला इंग्लिशमध्ये बिझनेस. धंदा लवकर समजायचा नाही, बिझनेस लवकर समजल. कारण की बिझनेस हा काय आहे? मराठी आहे, बरोबर ना? हा, मग आपला बिझनेस कशासाठी करतो आपण? अर्थप्राप्तीसाठीच करतो ना, बरोबर आहे की नाही? मग जर ती अर्थप्राप्ती आपल्याला झाली नाही, आपल्याला जर पगार भेटला नाही, तर मग त्या बिझनेसला किंवा त्या धंद्याला किंवा आपण जे काम करतो त्या कामाला काही अर्थ उरेल का? नाही. म्हणून काला हे पूर्णत्वाचं प्रतीक आहे. जसं आपण काम केल्यानंतर त्याचा मोबदला आपल्याला भेटतो, आणि तो मोबदला भेटल्यानंतर ते काम आपण पूर्ण केल्याचं आपल्याला काय होतं? समाधान मिळतं. तसंच हा काला म्हणजे काय? हे पूर्णत्वाचं प्रतीक कसं काय? आपण या ठिकाणी कशासाठी आलो हे आपल्याला माहीतच नाही, बरोबर आहे की नाही? त्याच्यासाठी संत महात्म्यांचे अवतार. मग आपण इथं कशासाठी आलो हे आपल्याला माहिती नाही. संत महात्म्यांनी सांगितलं आपण या ठिकाणी कशासाठी आलो. कशासाठी आलो? कशासाठी आलो? शास्त्राच्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याच्यासाठी आपण आलो आहोत. हे झालं शास्त्रीय भाषेत. आणि तुमच्या आमच्या सरळ भाषेत आपण आलो आहे या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायला. हे आपलं काय आहे? काम आहे. मग आता हे जर आपलं काम आहे तर मग हे काम आपण करतो का? नाही करत. मग आपल्याला जे फळ पाहिजे, जसं मी तुम्हाला सांगितलं बिझनेसचं उदाहरण. बिझनेस कशासाठी करतो? पैसे कमावण्यासाठी. मग तुम्हाला जर पैसे पाहिजे असेल तर त्याच्यासाठी बिझनेस तुम्हाला व्यवस्थित तसा करावा लागेल ना. करावं लागेल की नाही? आता समजा बिझनेस टाकला आणि हा घरात झोपून राहिला, काय करतो? झोपा काढतो. आता झोपा काढून त्याने टाकलेल्या बिझनेसचे त्याला पैसे भेटतील का? झोपतो ती पण क्रिया आहे, झोपतो ते पण काम आहे. रिकामा बसलाय का? तो काम करतोय. मग काम केल्याचं फळ त्याला भेटायला पाहिजे ना. भेटल का? फळाची कोणती त्याला अपेक्षा आहे? त्याला पैसा भेटला पाहिजे. मग पैसा भेटण्यासाठी जे काम केल्यानंतर पैसा भेटणार आहे ते काम केलं पाहिजे की नाही? माझ्याकडे लक्ष द्या. आता ते येतच राहतील. कोण पाव किलोचं घेऊन येईल, कोण अर्धा किलोचं घेऊन येईल, कोण पिशीत बांधून घेऊन येईल. ते रोजचं जे हे महत्वाचं हे ऐका. आणि हे जर नाही ऐकलं तर मग तुमचा सप्ताह ऐकून उपयोग नाही. पगार पाहिजे ना तुम्हाला, मग पगार घ्यायचा का नाही? मग मी तुम्हाला पगार द्यायला चालू आहे. आलं का लक्षात? मग नेमका पगार काय तो समजून घ्या. पगार काय तो समजून घ्या. काय सांगितलं मी तुम्हाला? बिझनेस मांडलाय तुम्ही, धंदा मांडलेला आहे, आणि तुम्ही जर घरात झोपून राहिले तर तुम्हाला जो पाहिजे तो पैसा भेटेल का? तसंच
तुम्ही हरिनाम सप्ताह करतायत, कीर्तन ऐकायला जातायत, कशासाठी जाताय, कशासाठी जाताय सांगा बरं मला. तुम्ही कीर्तन ऐकण्यासाठी कशासाठी जातात? आता आपल्या इथं शिवटेकडीला सप्ताह होतो, किसन नगरला सप्ताह होतो, इथं शाळेतही सप्ताह होतो, आमच्या वैशाली नगरलाही सप्ताह आहे पुढच्या महिन्यामध्ये, बऱ्याच ठिकाणी तिकडे चेक नाक्यालाही सप्ताह होतो, अनेक सप्ते होतात. आणि मी तर म्हणतो या पृथ्वी तलावरती ठाण्याचं नाव लयच मोठं सप्त्यांच्या बाबतीत. ठाण्यामध्ये जेवढे सप्ते होते तेवढे कुठंच होत नाही, पंढरपुरातही होत नसतील, बरोबर ना? मग एवढे सगळे सप्ते आपण करतो कशासाठी? बरं जाऊ द्या, सगळेच लोक सप्ते नाही करत, सगळ्यांची तेवढी कॅपॅसिटी नाही. सगळे लोक कीर्तन ऐकायला जातात, कशासाठी जातात कीर्तन ऐकायला सांगा बरं मला. आता तुम्ही या ठिकाणी कीर्तन ऐकायला आले, कशासाठी आले? जलतील पापे जन्मांतरीची जलतील पापे जन्मांतरीची जळतील पापे जन्मांतरीचे नाम संकीर्तन साधन पैसे जलतील पापे जन्मांतरीची जळतील पापे जन्मांतरीची संकीर्तन साधन पैसे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीची. तुला नव्हतं विचारलं, मी यांना विचारलं. प्रमाण दिलं, समर्पक दिलं, पण ते आले ना, ते कशासाठी आले त्यांना विचारू दे ना मला. सांगा बरं, तुम्ही कीर्तनासाठी या ठिकाणी आलेत, काल्याच्या कीर्तनाला काय उद्देश घेऊन आले, कशासाठी आले? चला व ठाकरे महाराजचं कीर्तन ऐकलंच नाही, पहिलंच कीर्तन आहे, मग कीर्तन ऐकायला आले, बरोबर ना? हा, असं आहे ते. मग कशासाठी आले? नाही बाबा, नवीन महाराज दिसत आहे, त्यांचं कीर्तन कधी इथं झालं नाही, पाहून येऊ नेमके कोणते महाराज आहे त्याच्यासाठी नाही. कीर्तनाला येतो आपण कशासाठी हेच आपल्याला माहित नाही अजून. इथं मेन आपली अडचण आहे. कशासाठी? आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा, संत वचने आपल्या कानावरती पडावी. संतांच्या वचने वारी जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारण. संतांची वचनं फक्त निस्ती आपल्या कानावर जरी पडली तरी आपण जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटून जाऊ शकतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं, जे सगळं तुम्हाला सांगितलं त्याच्या पाठीमागचं कारण एकच, काय? जन्म आणि मरण. या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटून जाणं हे आपलं मेन महत्वाचं काम आहे आणि हा आपला उद्देश आहे, बरोबर आहे की नाही? आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपली सुटका होऊन जाणं हा आपला काय आहे? पगार आहे. मग त्याच्यासाठी धंदा काय करायचा आहे आपल्याला? दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, दिन रजनी आची धंदा, दिन रजनी आची धंदा. गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाची पवाडे. मग आपल्याला काय धंदा करायचा आहे, काय बिझनेस करायचा आहे? सदा नाम घोष करू हरी कथा, मग तेने सदा चित्ता समाधान. जागृती स्वप्नी पांडुरंग. एवढंच नाही, त्या धंद्याचं स्वरूप कसं आहे महाराज? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से. माझी मज झाली अनावर वाचा. धंदा करता करता त्यांची वाचा अनावर झाली. वाचा अनावर झाली म्हणजे
त्यांचा प्रत्येक अवयव काय म्हणत होता, विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे हे धंद्याचं स्वरूप सांगितलंय. कशा पद्धतीने धंदा केला म्हणजे आपल्याला प्रॉफिट होईल, कशा पद्धतीने धंदा केला म्हणजे प्रॉफिट होईल, सगळ्या गोष्टी सांगितल्या. या सगळ्याचं तात्पर्य एकच, काय? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, नाम मोक्ष. मोक्ष मोक्ष म्हणजे काय? तो जो भगवान परमात्मा आहे, जे काय ब्रह्म आहे, जो काय देव आहे, जे काय आपलं आराध्य आहे, त्या आराध्याचं आणि आपलं एकत्व होणं, याचं नाव काय आहे? मोक्ष आहे. आता आपण जर त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली किंवा आपण त्या भगवान परमात्म्यामध्ये समर्पित झालो, मग एकदा का भगवान परमात्म्याला प्राप्त झाल्यानंतर आपले सगळे कर्म गेले ना. जन्माला कारण काय आहे? माऊली ज्ञानोबराय म्हणतात, अगा कर्मी जयुरावे तैतीही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. मग जन्माला कारण काय? तुमचं कर्म. तुम्ही जे काही चांगलं कर्म केलं असेल तर चांगल्या योनीमध्ये तुम्हाला जन्म हा घ्यावाच लागेल. वाईट कर्म असेल तर तुम्हाला एखाद्या खराब योनीमध्ये तुम्हाला जन्म घ्यावाच लागणार आहे. तो जन्म घेऊन तुम्हाला दुःख सहनच करावं लागणार आहे. मग जोपर्यंत तुमचं कर्म शिल्लक आहे तोपर्यंत तुम्हाला जन्म घेणंच आहे. आणि एकदा का तुम्ही जन्माला आले का तुम्हाला परत मरणं आहेच. केले कर्म झाले तेची भोग आले, नाथ महाराज सुद्धा म्हणतात. मग एकदा आपण जर त्या भगवान परमात्म्याला समर्पित झालो, त्याच्याशी एकरूप झालो, मग एकरूप झाल्यानंतर मग आपलं कर्म करायचं, कर्म शिल्लक राहिलं का? नाही. कर्माची घोडी झाली ना. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा. पाप या अंगाला लागत नाही, पुण्य अंगाला लागत नाही. पाप आपल्याकडनं होत नाही, पाप आपल्या अंगाला लागत नाही म्हणजे वाईट कर्म आपल्याकडनं होत नाही. पुण्य आपल्याकडनं होत नाही म्हणजे चांगलं कर्म आपल्याकडून होत नाही. केव्हा? तुका म्हणे झालो आम्ही अग्निरूप. अग्निरूप म्हणजे नामरूप. नामरूप म्हणजेच परमात्म्याचं स्वरूप. कारण की नाम आणि नामी याच्यामध्ये अभेद आहे. शास्त्राचा सिद्धांत आहे. नाम आणि नामी म्हणजे विठ्ठल काय आणि विठ्ठलाचं नामस्मरण काय, किंवा भगवान परमात्मा काय, भगवान परमात्म्याचं नाम काय, दोन्ही एकच आहे. भगवान परमात्म्यामध्ये जी शक्ती आहे तीच त्याच्या नामामध्ये शक्ती. म्हणजे नामरूप झालो म्हणजे आम्ही कोण झालो? देवरूपच झालो. मग एकदा का देवरूप झालो मग पापही नाही, पुण्य नाही, कर्माचं आपलं काही राहिलंच नाही. शिल्लक राहिलं का? नाही. मग कर्म जर शिल्लक राहिलं नाही तर मग आपण मुक्त झालो का नाही? मग मुक्त होण्याचा प्रकार म्हणजेच काय? त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला विलीन व्हायचं. मग आता तुम्ही म्हणणार महाराज त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये विलीन कशासाठी व्हायचं? काय कारण त्याचं? त्याचं कारण काय? कशासाठी त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपात आपल्याला विलीन व्हायचं? का? त्याचं कारण असं ही आपण सर्व त्या भगवान परमात्म्याचे अंश आहोत. भगवान परमात्म्याने भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये सांगितलंय, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षती. या पृथ्वी तलावरती जेवढ्या काही वस्तू असतील, जड असतील, चेतन असतील, जड चेतन असतील, जेवढ्या काही वस्तू असतील त्या सर्व वस्तूंमध्ये काय आहे? माझा अंश आहे. जड म्हणजे काय? निर्जीव, जड हालतच नाही जाची, ज्याच्यामध्ये चेतनच नाही. हा माईक जड आहे, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर काय घेऊ अजून? हा मोबाईल जड आहे. माती, दगड सगळे जड आहे. हालतात का? हे स्वतःहून चालतात का? बोलतात का? नाही. याच्यात चेतना आहे का? नाही. म्हणून याला काय म्हणायचं? जड. जड नाही, जड. ज वेगळा, ज वेगळा. जड, जड ज्याच्यामध्ये चेतना नाही. आणि जड म्हणजे काय? ज्याला खूप वजन आहे, ते उचलतच नाही. मग त्याच्यात चेतन माणसं पण जड असतात. आता ज्या माणसाचं वजन 100 किलो आहे तो 50 किलोच्या माणसाला उचलेल का? मग तो माणूस 100 किलोचा आहे, तो हालतोय, बोलतोय, चालतोय, खातो पण, पितो पण, सगळंच करतो. मग त्याला जड म्हणता येईल का? निर्जीव म्हणता येईल का? नाही. त्याला जड म्हणता येईल. जड. ज वेगळा आणि ज वेगळा. आता हे मराठी व्याकरण लय मोठं आहे, पुढं ते काय सांगत बसत नाही. मग जड म्हणजे ज्याच्यात जीव नाही, आणि दुसरं आहे चेतन.
विठ्ठल 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 कुंडली कवरधारी विठ्ठल जाणते सद्गुरु देव महाराज जड जड वस्तू आहे, नामस्मरण करेल नाही. जड वस्तू वारीला जाईल नाही. कोण जाईल? ज्याच्यामध्ये चेतना आहे, जे हलतं, जे डुलतं, जे पळतं, जे बोलतं तेच भजन करील ना. सांगायचं तात्पर्य, मग निर्जीव वस्तू असू द्या, सजीव वस्तू असू द्या, सगळ्यामध्ये त्या भगवान परमात्म्याचा अंश आहे. मग भगवान परमात्म्याचा अंश, आता जसं आपण चूल, आता सगळ्यांना चुली माहिती, सगळ्यांच्या गावाला चुली असतील. त्या चुलीमध्ये अग्नी तयार होतो, बरोबर आहे की नाही? त्या चुलीमध्ये अग्नी तयार झाल्यानंतर एकच चूल असते का आपल्या घरी? नाही, दोन दोन चुली असते, एक चपातीसाठी आणि एक भाजीसाठी. मग एकदा का भाजी शिजायला लावली, भाजी शिजस्तोवर आपण इकडं काय करतो? चपात्या करतो, बरोबर आहे की नाही? मग भाजी शिजलेली जी चूल आहे, त्या चुलीवरती आपण भाजी ठेवल्यानंतर चपातीची चूल पेटवायला आपल्याला काय लागणार आहे? अग्नी लागणार आहे. तो अग्नी आपण कुठून घेतो? ज्या चुलीवर भाजी शिजू राहिली त्या चुलीतून काढतो, बरोबर आहे की नाही? मग काय आखाचा आखा अग्नी काढून या चुलीत घालतो का? नाही. त्या चुलीतली फक्त काय करतो आपण? एक कोलती घेतो किंवा एक काडी घेतो जी जळते येते. मग तो अग्नी भरपूर आहे आणि त्या अग्नीचा एक अंश घेतला आणि दुसरी चूल पेटवली. मग आता तो अग्नी आणि जो आपण अंश म्हणतो अशी ती काडी असणारा ती अग्नी, त्याच्यातही अग्नी आहे आणि याच्यातही अग्नी आहे. तो अग्नी भरपूर आहे ना, हा थोडासा आहे, हा अंश मात्र आहे. पण कार्य दोघांचं कसं आहे? सारखंच आहे. काय? आग लावणं म्हणजेच जाळणं. मग मोठा असू द्या किंवा अंश असू द्या, दोघांचं कार्य काय आहे? सारखंच आहे. दोन्ही काय आहे? एकच आहे. त्याच पद्धतीने तो भगवान परमात्माने आपण वेगळे नव्ह. मग तुम्ही म्हणणार महाराज देव ना आपण जर वेगळे नाही, मग असे रिकामे धंदे आपण का करतो? रिकामे धंदे कोणते? मग हेच काय? देवाचं भजन करायचं नाही, वारीला जायचं नाही, अभद्र खाणं, अभद्र पिणं, जे प्यायचं नाही ते पितो, जे खायचं नाही ते खातो, बरोबर आहे की नाही? मग असे धंदे आपण काहून करतो? याचं कारण असं आहे की त्या भगवान परमात्म्याची जी माया आहे ना, त्या मायेचा पडदा आपल्यावरती पडलेला आहे. आणि भगवान परमात्म्याच्या मायेचा पडदा आपल्यावरती पडल्यामुळे आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची जाणीव नाही. मग त्या स्वस्वरूपाची जाणीव करून घेणं आणि एकदा का त्या स्वस्वरूपाची जाणीव झाल्यानंतर त्या स्वस्वरूपामध्ये विलीन होऊन जाणं, याचंच नाव आहे काला विठ्ठल 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 विठ्ठल. समजला? काला म्हणजे काय? काला म्हणजे दही भाताचा काला नाही, दही भाताचं प्रतीक सांगितलंय. दही आणि भात एकत्र केल्यानंतर ते जसं एक जीव होतं. दही म्हणजे भगवान परमात्मा, भात म्हणजे आपण शिजलेले उकडलेले संसारात प्रपंचामध्ये चांगले शिजून निघालेले असे ते आपण, बरोबर? त्याच्यानंतर दही भाताचा खिचडी काला. अजून कोणता काला? हरिनामाचा खिचडी काला, बरोबर आहे? हरिनामाचा काला. मग आता हरिनामाचा काला कोणता? तुम्हाला प्रमाण दिलं, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. काला म्हणजेच काय? जसं आपण गावाला गेल्यानंतर, आता गावाला दूध आपलं भरपूर भेटतं, गाई वगैरे असल्या घरी, तर मग आपण जे दुधाचं करतो, दूध घेतो, त्या दुधामध्ये चपाती चुरतो, भाकर चुरतो, ज्वारीची असू द्या, बाजरीची असू द्या. ती चुरल्यानंतर त्याच्यामध्ये जो एकजीवपणा येतो, जे एकजीव होतं, त्याला म्हणायचं काला. म्हणजेच काला या पदाचा अर्थ असा की एकजीव होणं, एकत्र होणं. आपण आता भगवान परमात्म्यापासून काय झालो आहोत? दूर झालो आहोत. आणि भगवान परमात्माने आपण दोघांचं काय करायचंय? एकजीव करायचं. मग दोघांचा एकजीव केव्हा होणार? एकजीव केव्हा होणार? ज्या वेळेस आपल्याला त्या भगवान परमात्म्याबद्दल माहिती होईल. भगवान परमात्मा कोण आहे? त्या भगवान परमात्म्या तर जाऊ द्या, सगळ्यात पहिले आपल्या स्वतःचं स्वरूप आपण जाणून घेतलं पाहिजे. का आपण कोण आहे? आपण इथं कशासाठी आलोय?
हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत देव आपल्याला कळत नाही. चुकीचं बोलतोय का काही? जर आपल्याला देव कळाला असता तर इतके वर्ष झाले आपण कीर्तन ऐकतो, चांगल्या चांगल्यांची कीर्तन ऐकतो, मग का बरं देव आपल्याला समजला नाही? मग का बरं आपण देवाचं भजन करत नाही? करतो का भजन? सांगा मला. नाही. आता मी तुम्हाला किती समजून सांगितलं, भगवान परमात्मा असा, भगवान परमात्मा तसा. संत महात्म्याने आपल्याला हा उपदेश केला, तो उपदेश केला. संत महात्म्याने आपल्याला देव समजून सांगितला. संत महात्म्यांचे प्रमाण, शास्त्र, अमक तमक पार तुम्हाला सार खोलवर सांगून दिलं. आणि तुम्ही म्हणणार महाराजांनी कीर्तन लय भारी केलं. पण आपलं कुठपर्यंत थांबतं? इथपर्यंतच. कीर्तन महाराजांनी चांगलं केलं, चला महाराजांचा नंबर घेऊन मग आपण महाराजांना परत तारीख देऊ. कशाला? काय गरज आहे तुला? एकदा कीर्तन ऐकल्यानंतर परत तारीख द्यायची काय गरज आहे? मग कीर्तन काय तू तारखासाठी ऐकू राहिला का? मग उपयोग काय कीर्तन ऐकून? मग सांगायचं तात्पर्य हेच की आपण अनेक कीर्तनं ऐकली, अनेक महाराजांची कीर्तनं ऐकली, सगळ्या प्रकारच्या महाराजांची कीर्तनं ऐकली. एवढंच नाही महाराज, आम्ही क्षेत्राच्या ठिकाणी सुद्धा कीर्तनं ऐकली. आम्ही त्र्यंबकेश्वरला ऐकली, आम्ही पैठणला ऐकली, आम्ही पंढरपूरला ऐकली, आम्ही आळंदीला सुद्धा ऐकली कीर्तनं. पण आमच्यावरती काही फरक झाला नाही. का फरक झाला नाही? कारण की देव असा कळणार नाही. सगळ्यात पहिले आपण काय ते आपल्याला कळलं पाहिजे, मग तो देव कळल ना. आपण कळलो पाहिजे म्हणजे काय? मी कोण आहे? मी कोण आहे? मी देवाचा अंश आहे. बरोबर आहे, मी देवाचा अंश आहे असं आपल्याला कळल्यानंतर अरे मग मी देवाचा अंश कसं काय? मग माझं काम काय? काय काम आहे? देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. मग देवानी मला हा देह कशासाठी दिलाय? विठ्ठल 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 देवाने हा देह मला कशासाठी दिलाय? भजनासाठी दिलाय. मग भजनासाठी दिलाय हे जर आपल्याला कळालं तर मग आपण काय करणार आहे? भजन करणार आहे. भजन जर आपण केलं तर त्या भजनाच्या योगाने आपले अंतःकरण शुद्धी होणार आहे. अंतःकरण शुद्धी झाली मग तुका म्हणे काम क्रोध आपले हे येऊनी गोपाळ राहे तेथे. मग तो भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये येऊन राहणार आहे. मग तो भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये येऊन राहिल्यानंतर आपण त्या भगवान परमात्म्याची निस्सीम भक्ती करणार आहे. आणि मग तो भगवान परमात्मा आपल्याला सर्व कर्मामधून आपली मुक्ती करणार आहे, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती करणार आहे. मग तो भगवान परमात्मा आपल्याला त्याच्यामध्ये विलीन करून घेणार आहे. आज सगळी पुढची प्रक्रिया. बरोबर आहे. या सर्व गोष्टी होत आहेत का? नाही होत. का नाही होते? का नाही होते? आपण जाणून घेत नाही म्हणून. आपण ऐकतोय फक्त, आपल्याला कळत आहे पण आपण वळत नाही. वळायचा विषय नाही, आपण वळूनच घेत नाही. वळायला वळलते पण आपण वळवून घेत नाही. सांगायचं तात्पर्य असं की जे मुख्य कार्य आहे, काय कार्य आहे आपलं? त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आणि एकदा का त्या परमानंदाची प्राप्ती झाली की दुःखाची निवृत्ती करायची गरज नाही, ती ऑटोमॅटिकली होते. मग त्या परमानंदाची एकदा प्राप्ती झाली की त्या परमानंदाची प्राप्ती झाल्यानंतर जी गोष्ट घडते त्याचं नाव आहे काला. विठ्ठल 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 विठ्ठल. हा मेन महत्वाचा काला आहे महाराज. आपण नुसते लाया घेतो आणि खातो. काला कोणाच्या नशिबात नाही. मग तुम्ही कीर्तनाला आले, कीर्तन ऐकले, काल्याचा प्रसाद. काही काही नुसते प्रसादासाठी येतात बाबा, काल्याचा प्रसाद. आता मलाही फोन येतात, महाराज कीर्तनाला चालले काल्याच्या, येतानी काल्याचा प्रसाद घेऊन या. तो काल्याचा प्रसाद नाही तुमच्यासाठी, त्या फक्त लाह्या आहे, बाकी दुसरं काय नाही. खरा काला हा आहे. काय काला आहे? भगवान परमात्म्याची जाणीव करून घेणं, जीव शिव ऐक्य काला. जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होणं याचं नाव आहे काला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशा पद्धतीने भगवान परमात्म्यामध्ये विलीन होऊन जाणं, भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये आपण विलीन करून गेला याचं नाव काला. म्हणजे भगवान परमात्म्यामध्ये एकदा आपण आपली ज्योत विलीन करून घेतली किंवा भगवान परमात्मा आणि आपलं ऐक्य, याचंच नाव पूर्णत्व. म्हणजे आपण पूर्णत्वाला आलो. जिथून आपण आलो तिथं आता थोडक्यात नदी आहे. नदी, गंगा घ्या, सगळ्यांची प्रसिद्ध गंगा. आता गंगेचा उगम कुठून आहे? कुठून आहे गंगेचा उगम? ठिकाण माहिती नसेल तर मग मला हे सांगा, भाग सांगा. भाग माहिती नसेल तर प्रदेश सांगा.
प्रदेश माहिती नसेल तर सगळ्यात सोपं सांगा, डोंगरावरून होतो. बरोबर. गंगेचा उगम कुठून होतो? डोंगरावर. 100% चुकीचं आहे. 100% चुकीचं आहे. तिचा उगम डोंगरावरून होतच नाही. सिद्ध करून देतो मी. कोणी सांगू शकेल गंगेचा उगम? मोठ्याने बोला. हिमालयात. हा? शंकराच्या डोक्यातून, जटेतून. अहो, शंकराच्या जटेतूनही गंगेचा उगम नाही माऊली. शंकराचा आपल्या गंगेचा उगम आहे तो आहे समुद्रापासून. गंगेचा उगम समुद्रापासून. नाही माहिती? बरं ठीक आहे, नंतर भेटा, सांगतो तुम्हाला. आता सांगू, आपल्याला वेळ कमी ना, अर्धा तास उरलाय. त्याची लय मोठी कथा आहे. बरं जाऊ द्या, वैज्ञानिक दृष्ट्या सांगतो. नद्या, आता गंगा जाऊ द्या, गंगा आपली आली तर गंगेचा लय मोठा इतिहास आहे. साधी नदी घेतो, सांगा साधी नदी. नदीचा उगम कुठून आहे? तुम्ही म्हणाल डोंगरावरून, तर नदीचा उगम डोंगरावरून नाही. गंगा सोडून द्या आता सध्यासाठी, डायरेक्ट डिलीट करून टाका गंगा, नाही तर गोळ होईल सगळा. ती गंगा नंतर सांगतो एखाद दिवशी. नदी आहे नदी. नदीचा उगम कुठून असतो? डोंगरावरून. तो डोंगरावरून नसतो. नदीचा उगम आहे समुद्रातून. उन्हाळ्यामध्ये समुद्राचं बाष्पीभवन होतं. बाष्पीभवन झाल्यावर त्याचे ढग तयार होतात. त्याचे ढग तयार झाले का मग ते एका ठिकाणी जमा होतात. ते जमा झाल्यानंतर मग ते कुठंतरी पाऊस पडतो. मग डोंगरावरून पाऊस पडला का मग ते डोंगराच्या द्वारे मग त्या नदीचा उगम, नदीची निर्मिती होते. मग ती नदी अशी वाहत वाहत येते. मग पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय गंगेचे आप जैसे. बरोबर. मग गंगेचा उगम कुठून आहे? समुद्रातून. मग ती एकदा समुद्रातून तिचा उगम झाला, मग ती डोंगरावरून निघाली. डोंगरावरून निघाल्यानंतर ती पूर्ण कुठं होते? समुद्राला मिळाल्यानंतर. जोपर्यंत ती समुद्राला मिळत नाही तोपर्यंत ती पूर्ण होईल का? नाही. तसंच आहे. मग पूर्णत्व कुठं आहे? जिथून आपला उगम आहे किंवा जिथून आपला जन्म आहे किंवा जिथून आपलं अस्तित्व आहे, जिथून आपली निर्माण क्षमता आहे, जिथून आपण निर्माण झालोय, तिथंच परत जाणं म्हणजे काय होतंय? पूर्णत्व. बरोबर. हा. मग जशी नदी समुद्रातून निघाली आणि परत समुद्राला गेल्यानंतर ती पूर्ण झाली, तसंच आपण कुठून आलो? कुठून आलो? देवातून. देवाचे अंश आहे ना आपण. अग्नी सांगितलं ना तुम्हाला, या चुलीतला या चुलीत गेला. मग तसा तिकून इकडं आला, मग त्याच्यातून इकडं आला. बरोबर. इकडं आला मग कुठं आला? फिरायला आला संसारामध्ये. संसारात फिरायला आला. फिरला. फिरल्यानंतर जोपर्यंत तो तिकडं जात नाही तोपर्यंत तो पूर्ण आहे का? नाही. मग या जन्मात आल्यानंतर या जन्मातून जर डायरेक्ट भगवान परमात्म्यामध्ये गेला, त्याच्या अंशामध्ये विलीन झाला, तर त्याला पूर्णत्व आहे ना. मग या जन्मातून परत मग खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. फिरला ना, मग अडकला. पूर्ण झाला का तो? नाही. मग खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. मग गाढवाच्या जन्माला जा, नाहीतर मग. सांगायचं तात्पर्य असं की पूर्णत्व म्हणजेच काला. आणि हा जो काला आहे, हा काला भगवान परमात्म्याने गोपाळांना दिला. भगवान परमात्म्याने भक्तांना दिला. मग तो गोपाळांनाच का दिला? तो काला भगवंताने भक्तांनाच का दिला? तो काला भगवंताने संतांनाच का दिला? कारण की ते त्या काल्याचे अधिकारी होते म्हणून. विठ्ठल 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 विठ्ठल. काला कोणालाही भेटत नाही. ज्याची जशी क्षमता, ज्याची जशी भक्ती, तसं फळ त्याला भेटतं. भक्ती वाया जात नाही. भक्ती तसं पाहायला गेलं तर हे कर्मच आहे. आलं का लक्षात? भक्ती हे कर्म आहे. मग त्या कर्मामध्ये ज्यावेळेस आपण आपला भाव ओततो ना, त्यावेळेस मग त्या भगवान परमात्म्याला आवडणारी भक्ती होते आणि मग त्याचं फळ आपल्याला भगवान परमात्मा देतो. नाही तर मग प्रेमाविनं भजन नाकाविनं मोती नको ती येईल लागले सगळं. लय मोठं आहे ते. आपण भजन करतो. बरोबर. थोडक्यात सांगतो, आता आलाय विषय कळावा म्हणून. भजन करतो आपण. तसं बघायला जर गेलं ना, आपण जे भजन करतो ना, ते भजन आपल्याला नरकाला नेणार आहे. आपण जे भजन करतो ते नरकाला नेणार आहे. का? प्रेमाविना भजन. आपण जे भजन करतो त्या भजनामध्ये प्रेमच नाही ना महाराज. आहे का प्रेम? नाही. भगवान परमात्म्याविषयी प्रेम. ते भजन कोणासाठी करतो? बा आम्हाला बुक्का भेटणार आहे म्हणून.
आम्हाला पाकिट भेटणार आहे म्हणून, भजन चांगलं झालं पाहिजे बरं का, पुढच्या वर्षी गणपतीला परत बोलवलं पाहिजे म्हणून, याच्यासाठी आपण भजन करतो, याच्यासाठी आपण कीर्तन करतो. बरोबर आहे? हा 4 ग्रुप. हा कशासाठी करायचे? एका ग्रुपचे 4 ग्रुप काय बाबा कळलं नाही, पण मग आता माझ्या डोक्याने सांगतो थोडस. आता 4 ग्रुप आलेचे तर मग माझ्या पद्धतीने सांगतो. समजा एखादा मोठा ग्रुप आहे, मग त्या ग्रुपला एकच भजन भेटलं, असंच काही असेल ना. मग एकाच मंडळाला समजा एका दिवशी 4 भजनं आले, तर मग ते एक मंडळ कुठं कुठं जाणार? मग त्याच्यातले 2 जण तुम्ही तिकडं जा, 2 जण तुम्ही तिकडं जा, 2 जण तिकडं जा, असंच म्हणायचं आहे का? हा तसं पण येत आहे, जमतंय. नाही, सांगायचं तात्पर्य ते जाऊ द्या, मुख्य उद्देश मला काय सांगायचं ते घ्या. आपण भजन करतो कशासाठी? ते ग्रुप बिप जाऊ द्या, ते काय मला समजलं नाही. सांगायचं तात्पर्य आपण भजन करतो कशासाठी, कीर्तन करतो कशासाठी. मग आपण ज्या गोष्टी करतोय, आपण जे कीर्तन करतोय, त्याच्यात जर भगवान परमात्म्याविषयी प्रेम नसेल, भगवान परमात्म्याचे गुणगान नसतील, संत महात्म्यांनी वर्णन केलेलं भगवान परमात्म्याचं गुणगान नसेल, संत महात्म्यांचं वर्णन नसेल, संत महात्म्यांचा महिमा त्या कीर्तनामध्ये नसेल, तर ते कीर्तन नरकाला नेणं आहे, ते भजन नरकाला नेणार आहे. का नरकाला नेणार आहे? एकच कारण, प्रेमाविन. त्या भजनामध्ये भगवान परमात्म्याविषयी असणारं तुमचं जर प्रेम नसेल, तर ते भजन, ते कीर्तन, ते वाजवणं, ते गाणं सगळंच आपल्याला नरकाला नेणार आहे. मग प्रेम जर त्या भजनात नसेल, तर जसा भजनाला उपयोग नाही. तसंच या जीवनामध्ये आपल्याला देवानी हा देह कशासाठी दिलाय? भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी दिलाय. कशासाठी? अनेक प्रमाण आहे दिले, इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. म्हणजेच काय? त्या भगवान परमात्म्याला जोडायचंय, म्हणून त्याचंच नाव काय आहे? काला. विठ्ठल 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 विठ्ठल. मग असाच हा काल्याचा दिवस, असा हा काल्याचा प्रकार किंवा हा पगाराचा दिवस, आणि त्या काल्याची सेवा आपल्याला करायची आहे. आणि त्याच्यात आता लईच आपण फिरून आलो पण काय नाही, योग्यच फिरून आलो, काय वाईट फिरून नाही आलो. कीर्तन काल्याचे तुम्ही नेहमीच ऐकतात. भगवान परमात्म्याची लीला सगळ्या तुम्हाला माहितीच आहे. मी किती सांगितलं तरी त्याचा प्रभाव तुमच्यावर पडणार नाही. तुम्ही म्हणणार महाराज हे ऐकलंच आहे आम्ही, आणि मला त्याच्यासाठी करायचं नाही. जे काय आहे ते महत्वाचं ते तुम्हाला सांगायचं, बाकी मग भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या काय हरकत नाही. असा हा काल्याचा दिवस. आता हे पूर्णत्वाचं प्रतीक भगवान परमात्म्याने काला केला संतांसोबत, भगवान परमात्म्याने काला केला गोपाळांसोबत. मग असा हा काला वैकुंठामध्ये सुद्धा नाही, कारण की काल्यासाठी देव भक्त हे 2 जण पाहिजे. दोघांपैकी एक जरी नसल तरी काला होत नाही. तुकोबराय म्हणतात तर वैकुंठामध्ये सुद्धा काला नाही. का वैकुंठामध्ये? का बरं काला नाही? वैकुंठात भगवान परमात्म्याचं स्थान आहे, आणि संत महात्मे आपले सुद्धा वैकुंठालाच जातात. बरोबर आहे की नाही? विषय तो नाहीये. त्या भगवान परमात्म्याला करमत नाही संतांशिवाय. तो भगवान परमात्मा वैकुंठात फक्त नावाला आहे, तो वैकुंठात नसतो. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. नाथ महाराजांच्या घरी किती दिवस काम केलं? जनाबाई संग, जनी संग दळी तो हरी आलं मग तो जर संतांच्या घरी आहे, भक्तांच्या घरी आहे, काम करतो, मग तो वैकुंठात आहे का नाही? म्हणून काला वैकुंठात सुद्धा होत नाही. काला फक्त या पृथ्वी तलावरती होतो. का? या पृथ्वी तलावरती संत महात्मे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे सतत कार्यरत असल्यामुळे तो भगवान परमात्मा सुद्धा या ठिकाणी पृथ्वी तलावरती येतो. मग असं हे काल्याचं महत्व. आणि या काल्याला आपण गवळण निवडलेली आहे, अभंग निवडलेला आहे गवळणपर. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पाहती गवळणी तवती पालथी दुधानी. आता झालं काय माहिती का? भगवान परमात्म्याने खूप चोऱ्या केल्या, खूप खोड्या केल्या, त्या गवळणी वैतागल्या. गवळणी
वैतागल्या. मग गवळणी ठरवलं काय करायचं. आपण एक काम करू म्हणे, सगळं दही दूध तूप लोणी जे काय असेल ना ते असे एकांतामध्ये नेऊन ठेवू. एकांतात नेऊन ठेवू. आपण सगळ्या जणी जाऊ तिथं त्याचं राखण करू. सगळ्या जणी त्याच्यावरती लक्ष ठेवू. आणि जेव्हा हा भगवान परमात्मा येईल ना, हा आला का याला पकडायचं, याला दनादन कुटायचा, हाणायचं, मारायचं, सगळा राग काढायचा आणि ते यशोदेच्या समोर उभा करायचं. असं सगळ्यांनी ठरवलं. मग आता यांनी एकांतात जायचं ठरवलं. एकांतात जायचं ठरवल्यानंतर आता तो भगवान परमात्मा अंतर्यामी, त्याला कळालं. आता या गवळणी सगळं दूध वगैरे ते नेलं, सगळं नेल्यानंतर त्या थकल्या वाहू वाहू. मग त्या घराच्या समोर वटा होता, त्या वट्यावर सगळ्या बसल्या, गप्प्या मारल्या. संध्याकाळची वेळ झाली. जेवण बिवणं केले, शिदोऱ्या आणल्या होत्या, सोडल्या, सगळं खाऊन बिवून झालं. झाल्यानंतर कोण गप्पा मारतं, कोण भजन करतं, कोण अभंग म्हणतं, कोण गाणी म्हणतं. मग जाऊ द्या ना, थोडीशी जागा द्या, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, काय हरकत. हा काय नाही असू द्या असू द्या, काय नाही, ऍडजस्ट करा थोडस. ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी. हा काय हरकत नाही, काय हरकत. मग त्या दमल्या भजन करू करू. रात्रीचे 11 वाजले, 12 वाजले. काही काही गवळणी पेंगाळल्या. त्यांना झोप यायला लागली. हळूहळू एक 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 करत करत सगळ्या झोपल्या. झोपल्यानंतर 3 वाजेची वेळ. भगवान परमात्मा आले, गोपाळांना घेऊन आले. सगळं दही दूध तूप लोणी सगळं असल नसल तेवढं खाल्लं, जेवढं खाता येईल तेवढं खाल्लं. बाकी सगळं इकडं तिकडं नासून टाकलं. आणि ज्या दुधाण्या होत्या त्या सगळ्या उलट्या करून ठेवल्या, पालथ्या. असू द्या जाऊ द्या, आता काय हरकत नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे. जाऊ द्या, त्यांचं कर्म त्यांच्या जवळ, आपलं आपल्या जवळ. आपलं कर्म कायला त्यांच्या सोबत नाही. ते चपला घालू द्या, नाही तर बुटा घालू द्या. तुम्ही इकडे लक्ष द्या ना. तुमचं लक्ष चपला बुटा सोबत चाललं, मग ते चपला बुटा बरोबरच जाईल ना. मग आता एवढी बडबड करून काय उपयोग झाला बरं, सांगा बरं. त्याच्यामुळे कीर्तन करू वाटत नाही. विठाल 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 जाऊ द्या, वेळ कमी आहे आपल्याकडे, थोडक्यात उरकायचं. गेल्या सगळी नासाडी वगैरे केली. त्या दुधाण्या वगैरे घेतल्या, मडकी बिडकी काय असेल उलटे करून ठेवले. उलटे करून ठेवल्यानंतर एक 6:30च्या दरम्यान एक गवळण उठली. 6:30-6:30च्या दरम्यान एक गवळण उठली. आता उठली म्हणजे ती मेन मुख्य होती. तिच्याकडे त्या घराची कुलपाची चावी होती. ती चावी तिने कमरेच्या पिशीला लावली होती आणि ती पिशवीने उशाखाली ठेवली होती. उठल्यानंतर तोंड बिंड धुवायचं नाही, काय नाही. ती पिशवी काढली, त्याच्यातून चावी काढली, उघडलं, तिथं सगळा धिंगाणा झाल्यानंतर अरे उठा, काय झोपले, उठा. आता तसं जर बघायला गेलं ना, 3 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंतची ही जी वेळ आहे ना, ही साखर झोपीची वेळ असते. काय असते? साखर झोपीची वेळ असते. या झोपेमध्ये जर एखाद्याला उठवलं तर काही लोकांचा स्वभाव असा आहे, उठल्या कोणी काय पाहत नाही, लगेच शिव्या देऊन मोकळे होतात. काय करतात? शिव्या देऊन मोकळे होतात. आता ती शिव्या द्यायचं तर ठीक आहे महाराज, काहींची तर अशी सवय, त्यांना जर झोपेतून उठवलं ना, कोण बसलाय काय पाहत नाही, सणकण वाजूनच मोकळे होतात पहिले. म्हणजे काहींचा स्वभाव असा आहे. आहेत अशी लोक आहेत. आता ज्यावेळेस मी आळंदीला होतो ना, घडलेली घटना आहे बरं का. जुन्नर तालुक्यामध्ये दातखेळ नावाचं एक गाव आहे. जुन्नर दातखेळवाडी. आता त्या महाराजांचं नाव नाही मला माहिती, प्रसिद्ध आहे तिथं लक्ष्मण महाराज. तर ते त्यांचं काल्याचं कीर्तन होतं आणि मी नवीनच होतो आळंदीला. तर ते लक्ष्मण महाराज पाटील, एक पाय त्यांना, एका पायावर कीर्तन करतात ते. तर ते मला घेऊन फिरायचे. त्यावेळेस लहान होतो, पैसे वगैरे नसायचे. मग त्यांना माहिती होतं बा संस्थेत वगैरे जातो, पैसे वगैरे नाही. मग ते कीर्तनाला घेऊन जाणार. मग कोणी 100 रुपये दे, 200 रुपये दे, जाऊन त्यांच्या कीर्तनात चाल म्हणायची. नवीन होतो, लहान होतो, मला चांगलं आठवतंय. तर मग आम्ही रात्रीचं कीर्तन जागराचं त्यांचं होतं, लक्ष्मण महाराजांचं. कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर ते लक्ष्मण महाराज जे होते ते वयस्कर होते त्यावेळेस. आता माझ्या मते नाहीत वाटतं, ते गेले, ऑफ झाले ते. तर ते झोपलेले होते तिथं, तर आमचे महाराज आले. आता आमच्या महाराजांचा स्वभाव होता, कीर्तन झाला का आता ते
टक्कलच त्यांचं चप्पी केस बिस काय नाही तेव्हा. फेटा काढला पिशवीत घातला का जाऊन बसायचं. चोपदार आले सोबत. मग ज्या ठिकाणी महाराज त्या पलंगावरती झोपलेले होते त्या पलंगावरती हे लक्ष्मण महाराज बसणार होते. आता हे एका पायावर ते कुबड्या घेऊन आले बसायला. चोपदार म्हणे अरे बसू नका म्हणे, तिथं बसू नका म्हणे. का हो, का बरं बसू नका म्हणे? ते लक्ष्मण महाराज तिथं झोपलेले, सकाळी त्यांचं काल्याचं कीर्तन आहे आणि त्यांची जर झोप मोडली तर मग त्यांच्या झोपेत व्यत्यय आला तर तुमच्या एखादी बसण्याची पण शक्यता आहे. महाराजांनी एक नाही दोन नाही खाली बसले महाराज लगेच. ते म्हणे काही करा पण खाली बसा म्हणे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की काही काही लोक असं साखर झोप एकदा तुमची मोडली का काय बोलतील काय करतील, म्हणजे तो साखर झोपेचा आनंद वेगळाच असतो. मग अशी साखर झोप हिने मोडली, त्या लागल्याशिवाय द्यायला हिला तर काही कामच नाही, हिलाही झोप लागत नाही ना आम्हालाही झोपू देती नाही. निदान कमीत कमी 5-10 मिनिटं तर झोपू देतो, तो काम उरकून घेईन मग आम्हाला उठव. असं सगळे बोलायला लागले. म्हणे अरे उठा, इकडं झालं काय ते तर पा म्हणे. काय झालं म्हणे? पाती गवळणी तवती पालती दुधानी. मग जेव्हा तिने सगळ्यांना उठवलं त्या सगळ्यांनी तो प्रकार पाहिला तर त्याच्यातली ती एक गवळण म्हणे. काय म्हटली? म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. ती गवळण म्हणी हे त्या नंदाच्या कार्ट्यानंच केलं, दुसरं कोणीच करणार नाही. त्याच्यातली ती तिसरी गवळण म्हणते का ग तुझ्या काही जिभेला हाड, काय बोलती तुझं, तुला अक्कल आहे का म्हणे? नंदाच्या पोराने केलं म्हणजे त्या नंदाच्या घरी एवढ्या 9 लाख गाई म्हणे, गाया पिळता पिळता त्याच्या नाकी 9 येत असतील म्हणे, कितीतरी वाया जात असेल म्हणे, त्याला काय कमी का म्हणे तू इकडं चोरी करायला येईल? ती गवळण म्हणे ते तुम्हाला नाही कळायचं म्हणे. ती गवळण म्हटली हे तुम्हाला नाही कळायचं. का नाही कळायचं? तया विन नाशी नवे दुसरी या आयशी. ही चोरी फक्त तोच करू शकणार, दुसरा कोणी करू शकत नाही. ती म्हणे सांग कुलूप कोण लावलं? म्हणे येणं लावलं. चावी कुठं ठेवली? कमराला होती बरोबर, आणि कमराच्या पिशीला होती. मग कमराची पिशी कुठं होती? म्हणे तिच्याच उशाखाली होती. सांग मला, चोरी झाली, कुलूप उघडं होतं का? कुलूप तुटलं होतं का? दाराची कडी तुटली होती का? म्हणे नाही. सांग मग कोणी केली? मग हिने केली का? हिने सगळं दही दूध लोणी खाल्लं मग कुलूप लावलं आणि मग झोपली, असं झालं का? नाही नाही नाही. हा म्हणून मग मी सांगते ती आई, जीवीला हाडबीड काय नाही, मला त्याचा अनुभव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता असं एवढं अनुभवाचं बोलणारी ही गवळण नेमकी कोणती? त्याच्यात परत यांनी हे सगळं जे दही दूध लोणी तूप लिहिलं असं आहे, एकांताचा वास यांचा कोणता? नेमका या गवळणी कोणत्या? काय भानगड तरी नेमकी काय? आता सगळ्या इथं आपल्या स्त्रिया आहेत, कुठेही घ्या, अख्ख्या भारतातल्या घ्या नाही तर अख्ख्या किसन नगर मधल्या स्त्रिया घ्या, त्या स्त्रियांमध्ये फक्त 3च प्रकार पडतात. कोणत्या सांगा? सासू, सून आणि लेक. त्याच्या व्यतिरिक्त आहे का दुसरं काय? सासू, सून आणि लेक. ह्या गवळणी सुद्धा त्याचे. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. मग आता सून कोण, सासू कोण, लेक कोण? त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती. आता तो लय मोठा इतिहास आहे, तो काय सांगत बसत नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे. या सर्व कोण आहेत? श्रुती आहेत. श्रुती नव्हे मज प्राप्ती, असं भगवान परमात्म्याचं बोलणं आहे. काय या श्रुती? या श्रुती म्हणजे काय? या श्रुती ज्या आहेत या श्रुतींना भगवान परमात्म्याचं वास्तव्य लाभलेलं नाही. या श्रुतींना भगवान परमात्म्याची संगती लाभलेली नाही. भगवान परमात्म्याची संगती लाभावी, भगवान परमात्म्याचं वास्तव्य लाभावं म्हणून या श्रुतींनी गवळणींचा अवतार घेतला आणि त्या गोकुळात जन्माला आल्या भगवान परमात्म्याचे लीला अनुभवण्यासाठी आणि भगवान परमात्म्याचे लीला त्या ठिकाणी बघण्यासाठी. म्हणजे या श्रुती, त्याच्यातही सासू स्वतंत्र आहे, सून परतंत्र आहे आणि लेक स्वतंत्रपणे नाही परतंत्रपणे. मग ही जी सकाळी उठली होती ना 6 वाजता, ती कोण होती? स्वतंत्र होती. कोण होती? स्वतंत्र होती. आणि जी दुसरी होती ना कोण? का ग तुझ्या काही जिभेला हाड, ती होती लेक. स्वतंत्र होती परतंत्र होती.
आणि जी म्हटली ना तयाविन नासी नव्हे दुसरी आयशी, ती होती परतंत्र. का? परतंत्र असूनही ती भगवान परमात्म्याची भक्ती करत होती. तुम्हाला एक सांगू का महाराज, जो माणूस परतंत्र्यामध्ये आहे, जो माणूस दुःखामध्ये आहे ना, त्याच्याशिवाय दुसरं कोणी भगवान परमात्म्याचं स्मरणच करत नाही. कुंती माता सर्वांना माहिती आहे. कुंती माताने भगवान परमात्म्याकडे काय मागितलं असेल? काय मागितलं असेल? फक्त दुःख मागितलं. कशासाठी दुःख मागितलं? म्हणे देवा, माझ्या जीवनामध्ये जर सतत दुःख राहिलं तर सतत मला तुझी आठवण होईल. मग अशी ती परतंत्र असणारी ती गवळण, कोणती? सून. मला माहिती, तयाविन नासी नव्हे दुसरिया ऐशी. मग तयाविन हे नासी नव्हे दुसरिया ऐशी एवढी तू का सांगते? म्हणे मला माहितीये, मी त्याचा अनुभव घेतलाय, त्याच्याशिवाय दुसरं कोणी हे करूच शकत नाही. मग या पालथ्याचा काय प्रकार आहे? म्हणे मग त्यांनी सगळी नासाडी केली आणि हे सगळ्या दुधाने आहे म्हणे मडके बिडके उलटे करून ठेवले. फोडले का बरं नाही? म्हणे ते जे मडकं आहे ना, ते मडकं म्हणजे आपली वृत्ती आहे, वृत्ती. मग त्या मडक्यातलं दही दूध सगळं खाऊन टाकलं, नासून टाकलं. त्या मडक्यातलं दही दूध तूप लोणी म्हणजे काय? ते मडकं म्हणजे आपली वृत्ती. त्याच्यातलं जे दही दूध तूप लोणी वगैरे जे आहे ते म्हणजे काम क्रोध लोभ मोह मत्सर दंभ अहंकार, जेवढं असेल नसेल तेवढं सगळं घ्या. ते मडकं म्हणजे आपली वृत्ती. त्या वृत्त्यातली वृत्तीमधलं सगळं दही दूध त्यांनी काढून टाकलं. म्हणजे काम क्रोध केले घर रीते, तुका म्हणे देव भरीला विठ्ठले. मग अशा पद्धतीने ती वृत्ती त्यांनी काय केली? रिकामी केली आणि ती पालथी घातली. मग पालथी काय घातली? आता तुम्ही सर्व माता माऊल्या इथं आहेत, भांडे घासतात ना सगळे घरी? का बाया लावल्यात? हा, घासतात. भांडे घासल्यानंतर प्रामुख्याने आपण भांडे कसे ठेवतो? धुतलेले भांडे घासून धुवून ठेवलेले पालथे करून ठेवतो, बरोबर आहे? बरं, धुतलेली जाऊ द्या. घरामध्ये जेवढे रिकामे भांडे असतील तेवढे आपण मांडणीमध्ये कसे लावतो? काय कारण बरं त्याचं? काय कारण नाही माहिती? अरे देवा रामकृष्ण हरी. अहो, जे धुतलेले भांडे आहेत परत त्याच्यात घाण पडू नये, त्याच्यात जाळं होऊ नये, याच्यासाठी आपण ते काय करतो? उपडे ठेवतो किंवा पालथे ठेवतो, बरोबर आहे की नाही? पालथे कशासाठी ठेवतो? मग भगवान परमात्म्याने सुद्धा आपली जी वृत्ती आहे, चित्तवृत्ती आहे, ती उपडी करून ठेवली. कशासाठी? एकदा का हे तुमचे काम क्रोध जे आहेत ते काम क्रोध एकदा निघाल्यानंतर त्याच्यात परत दुसरे विकार घुसू नये याच्यासाठी मग ती वृत्ती त्यांनी उलटी करून ठेवली, म्हणजे ते मडकं. मग ते फोडलं का नाही महाराज? ते मडकं जर फोडलं म्हणजे वृत्तीचा जर त्या ठिकाणी लय केला तर त्या भगवान परमात्म्याची भक्ती करणार कोण? वृत्तीचा जर त्या ठिकाणी लय झाला तर मग भगवान परमात्म्याचं राहिलं काय शिल्लक? कोणत्या मनामध्ये, कोणत्या चित्तामध्ये, कोणत्या वृत्तीमध्ये तो भगवान परमात्मा येणार आहे? ती वृत्ती ते चित्त जर शिल्लक राहिलं नाही तर भगवान परमात्म्याचं अस्तित्व संपलं ना. मग ते भगवान परमात्म्याचं अस्तित्व समजू नये, संपू नये, त्याच पद्धतीने त्या भगवान परमात्म्याला आपल्या भक्ताचा आनंद घ्यावा याच्यासाठी त्या दुधाण्या तेच मडके ते पालथे करून ठेवले. मग आता ते पालथे करून ठेवले, मग आता नेमकं त्याच्यामध्ये टाकायचं काय? मग त्या वृत्तीमध्ये आपली जी नवविधा भक्ती आहे, नवविधा नवनीत, ही नवविधाची भक्ती आहे, त्या भक्तीचा शिरकाव त्या मडक्यांमध्ये करायचा. ते नवनीत त्या मडक्यांमध्ये भरायचं आणि एकदा का ते मडक्यांमध्ये भरलं का ते शिंक्यावर टाकायचं आणि त्याचा नंतर आनंद लुटायचा. सांगायचं तात्पर्य, ते जे मडकं आहे ते मडकं म्हणजे आपल्या वृत्तीचा विषय आहे तो, म्हणजे ती आपली वृत्ती. त्या वृत्तीमध्ये दुसरे विकार घुसू नये याच्यासाठी ते पालथ्या घातल्या. मग हे जे काही आहे सर्व डोकं लावून काम करणारा फक्त एकच आहे, कोण? तयाविन नासी नव्हे दुसरी या ऐसी. मग एवढा हा डोकेबाज, एवढा हा चतुर असणारा, मग हा एवढा अवगुणी नेमका आणला कोणी? सवे तुकया मेला, त्याने अगुणा आणिला. तो भगवान परमात्मा स्वतः येत नाही, त्याला आणावा लागतं. आणिला हे रूपाबळे प्रमाण देणार, पदरचं काही सांगणार नाही. आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट वाटली महाराज हे आम्हाला समजलं नाही, याला पुरावा द्या, विचारत जा तुम्ही कीर्तनकारांना, विचारत जा कीर्तनकारांना, महाराज हे सांगितलं याचा काय पुरावा आहे? काय पुरावा आहे? तुम्ही म्हणतात सवे तुकाया मेला आणि त्याने आगुणा आणिला.
तुकोबरायांनी देवाला आणलं, काय आणलं? संत महात्म्यांचे प्रमाण आहे, आणीला हे रूपाबळे करुणी खडे हरिदासी. देव येत नाही, त्याला आणावं लागतं. मग येत असतं तर मग आपण बोलवले आला असतं. नाही, संतांशिवाय ते दुसरं कोणी करू शकत नाही. मग तुकोबरायांशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. त्या तुकोबरायांना काही काम नव्हतं म्हणे, या अवगुण्याला घेऊन आले ते. सवे तुकया मेला तेने अगुणा आणिला. अशा पद्धतीने त्या गवळणींचा संवाद आणि अशा या गवळणींचा तो सगळा जो प्रकार आहे, तो प्रकार नेमका काय घडला काय नाही, त्याच्या पाठीमागची जी आख्यायिका आहे, आख्यायिका म्हणण्यापेक्षा त्याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे, तो जो भगवान परमात्मा आहे ना, तो भगवान परमात्मा या पृथ्वी तलावरती येतो फक्त भक्तांसाठी. मग ह्या ज्या काही खोड्या आहे, ह्या ज्या काही प्रकारे, ह्या ज्या सगळ्या काही लीला आहे, त्या लीला तो कोणाबरोबर करतो? भक्तांबरोबर करतो. मग भक्तांसोबतच का करतो? कारण की भक्तांना त्यांच्या भक्तीचा आनंद देण्यासाठी. आपण त्या पद्धतीची भक्ती करत नाही, त्याच्यामुळे देवाचा ना आपला संबंध नाही. मग ह्या ज्या सर्व काही लीला आहे, या भगवान परमात्म्याने गोकुळातच का केल्या? या सर्व लीला त्याने गोपाळांसोबतच का केल्या? भगवान परमात्म्याने काला हा संतांसोबतच का केला? त्याचं कारण हे आहे, कारण की काला प्राप्तीसाठी एक विशेष अधिकार पाहिजे. तो अधिकार गवळणींकडे होता, तो अधिकार गोपाळांकडे होता, आणि तो अधिकार कोणाकडे होता? संतांकडे होता. म्हणून अशा पद्धतीचा हा काला या पृथ्वी तलावरती भगवान परमात्मा संतांसोबत, भक्तांसोबत आणि गोपाळांसोबत करतात. अभंगाचा भावार्थ सांगितला, जसा माझ्या बुद्धीला पटला तसा, जसा माऊली ज्ञानोबरायांनी कृपा केली सांगण्याचा प्रयत्न केला. जेवढं काही सगळं सांगितलं ते बरोबरच असेल अशी मी शाश्वती देत नाही, आणि अभंगाचा अर्थ हा मी सांगितला हा असाच असेल याची सुद्धा शाश्वती नाही. कारण की ती वचनं तुकोबरायांची. आता तुकोबरायांनी काय अर्थ लावून ती वचनं लिहिली ते आपण सांगू शकत नाही, आपली तेवढी पात्रता नाही. पण गुरुवर्यांच्या मुखातून जेवढं काही ऐकायला मिळालं, गुरुवर्यांच्या माध्यमातून जो काही अभ्यास करण्याचा योग आला, त्या पद्धतीने संगती लावण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल, योग्य असेल त्याचं ग्रहण करा, आणि जे काही चुकीचं असेल त्याची दुरुस्ती तुम्ही करून घ्या. अभंगाचा भावार्थ झालाय. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपल्याला भगवान परमात्म्याचं भजन करायचं, आणि त्याच्यानंतर एक लीला बघून आपल्याला काल्याच्या कीर्तनाची सेवा पूर्णत्वाला न्यायची. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. देवादी देवा जगत्रय जीवा, देवादी देवा जगत्रय जीवा, देवादी देवा जगत्रय जीवा, देवादी देवा जगत्रय जीवा. परियेसी केशवा विनंती माझी, पर्यसी केशवा विनंती माझी, पर्यसी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुणना, माझी वाणी तुझे वर्णी गुणना, माझी वाणी तुझे वर्णी गुणना, माझी वाणी तुझे वर्णी गुणना. ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा. भगवान परमात्म्याने ज्या काही लीला केल्या, त्या लीला करण्याच्या पाठीमागे एक कारण आहे. भगवान परमात्म्याने ज्या लीला केल्या, ज्या खोड्या केल्या, त्या लीला काही भक्तांना आनंद देण्यासाठी, काही भक्तांना सुख देण्यासाठी, आणि जे काही अहंकारी लोक होते, म्हणजे अहंकारी भक्त, भक्तांमध्ये पण येतो अहंकारपणा, मग त्या भक्तांचा अहंकार घालवण्यासाठी भगवान परमात्म्याने ह्या लीला केल्या. म्हणजे भगवान परमात्म्याने ज्या बालवेशात लीला केल्या, जेवढ्या काही त्यांच्या अवतार कार्यामध्ये लीला केल्या, त्या लीलांद्वारे भगवान परमात्म्याने काहींना सुख दिलं, काहींच्या अहंकाराचं हरण केलं, काहींच्या गर्वाचं
हरण केलं. अशाच पद्धतीने सुख देण्यासाठी भगवान परमात्म्याने ज्यावेळेस तो गायी घेऊन गेला त्यावेळेस सर्व गोपाळांसोबत खेळ खेळणे वगैरे, त्या खेळाच्या माध्यमातून सर्वांना आनंद वगैरे त्या ठिकाणी दिला. आणि गोकुळामध्ये काही गवळणी अशा होत्या की त्या गवळणींना अहंकार झाला होता. माझ्याशिवाय भगवान परमात्मा कोणाला कळत नाही, भगवान परमात्म्याला मी जाणते, बाकीच्यांना भगवान परमात्मा माहीत नाही. जसं ती म्हणती ना, या विना नाशी नव्हे दुसरी आईशी, मलाच माहिती त्याच्याशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. अहंकार झाला तिचा. मग तिचा अहंकार घालवण्यासाठी भगवान परमात्मा म्हटले बरं काय हरकत नाही. भगवान परमात्म्याने तिचा घर नंबर घेतला. घर नंबर घेतल्यानंतर तिच्या घरी गेले. पहिले तिला चेतावणी दिली. म्हणे काय ग लईच मी 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 करते काय, म्हणे काय शक्ती म्हणे तुझ्यात, काय पात्रता आहे, काय मला मारणार होती, काय यशोदे पुढे उभी करणार होती ग. उद्या येतोय मी तुझ्या घरी. कुठं? तुझ्या घरी येतोय, सावध राय. आणि लईच असल दम तुझ्यामध्ये तर मला पकडून दाखव. चेतावणी देऊन उगावला दुसरा दिवस. गेले भगवान परमात्मा. भगवान परमात्मा गेले. केव्हा गेले? आता ही घरातली कारभारी नव्हती. घरातली कारभारी नव्हती. दही घ्यायचं, दूध घ्यायचं, लोणी घ्यायचं, सगळं घ्यायचं. डोक्यावर एकावर एक एकावर एक एकावर एक अशा माड्या लावायच्या मडक्यांच्या आणि मथुरेला जायचं. ही गवळण सगळं घेऊन मथुरेला दही दूध विकायला गेली. विकायला गेल्यानंतर तिने सगळं तिथं दुकान मांडलं आणि अचानक तिची टूप पेटली. काय झालं? तिच्या लक्षात आलं अरे कृष्ण तर आज आपल्या घरी येणार आहे. अर म्हणलं काही खरे नाही. आणि या गवळणीला होता एक मुलगा आणि एक त्याची सून. अशी इनमिन तीनच त्या घरामध्ये राहत होते. आता तिचा मुलगा तो गेला शेतात. घरी एकटी कोण? यायची सून. मग ही थोडीशी घाबरली. म्हणे अरे हा तर येणार आहे आता घरी ना, आपली बाई एकटीच घरी, तिला तर काय आजू मानणार नाही. हाय नाही तेवढं सगळं तिला गोड बोलून सगळं खाऊन पिऊन मोकळा गडी सगळं घेऊन जाईल. घाई घाई ते सगळं दुकान बंद करून घरी आली. घरी आल्यानंतर घरात एकदम शांतता. खिडकीतून डोकावून पाहते. खिडकीतून डोकावून पाहती तर पलंगावर हिची सून आणि हिच्या सुनासोबत गप्पा कोण मारतं? भगवान कृष्ण परमात्मा. धाडकन दरवाजा उघडला. लातच मारली शिंगम सारखी. दोन्ही दरवाजे उघडले. उघडल्यानंतर जो हात धरला त्याचा कोणाचा? देवाचा. आणि एका बाजूने सुनेचा. सांगतेच म्हणे हे धंदे करतो काय हा? दुसऱ्यांच्या सुनासोबत घरी कोणी नसताना येतो, पलंगावर बसतो, गप्पा मारतो. शोभतं का? तुझं वय काय? कोणी सांगितलं तुला हे रिकामे कामे करायला? चल म्हणे तुला येऊनच जाते यशोदेकडे. निघाली बाहेर. महाराज दरवाजाच्या बाहेर पाय टाकला. दरवाजाच्या बाहेर पाय टाकला. भगवान परमात्म्याने तिच्या पोराचं रूप घेतलं. बरं भानगड अशी झाली का तिने मागं पाहिलं का तिला कृष्ण दिसायचा आणि रस्त्याने जे काही सगळे लोक होते त्यांना तिचा पोरगा दिसायचा. तिचा नवरा आला म्हणे अगं काय म्हणे डोकं फिरलं म्हणे, कुठं घेऊन चालली म्हणे लेका सोनाला. नाही नाही म्हणे. कोण म्हणे लेक? कृष्ण आहे. तुम्हाला दिसत नाही का? डोळे फुटले काय म्हणे तुमचे? हा रिकामे धंदे करतो, घरात कोणी नाही, दुसऱ्यांच्या सुनांसोबत येतो गुलू गुलू गप्पा मारत बसतो म्हणे. त्याला काही आकलीचा पत्ता, काही संस्कार बिंस्कार आहे का नाही म्हणे? ते यशोदेला विचारितेच म्हणे. चालली घेऊन. हिने मागं पाहिलं का तिला कृष्ण दिसायचा. आता ते गोकुळातले सगळे पोरं ही चित्रच हर हर चालली दिंडी पुढं. जेव्हा ती हर हर महादेवाची गर्जना व्हायची पोरांची तेव्हाच भगवान श्रीकृष्ण म्हणजे अगं जाऊ दे माझं चुकलं, अगं जाऊ दे माझं चुकलं, याच्या पुढं असं नाही करणार, माझ्या लय मारील मला, माझा बाप लय मारील मला, ऐक ना जरा. केव्हा बोलायचे? ज्यावेळेस ते पोरं गर्जना करायचे, गोंगाटा करायचे. त्या गोंगाटामध्ये बाकीच्यांना काय ऐकू येत नव्हतं. हे फक्त तिलाच ऐकू यायचं. मग एकदा का ती गर्जना थांबली कलय पा म्हणे कसा माफी मागतो म्हणे, कसा आईला घाबरतोय, कसा बापाला घाबरतोय. लोक तर पाहायचे तर तिचा पोरगा. गेली दिंडी तिथं गोकुळात. गेली नंदराजाच्या वाड्यामध्ये पाय टाकला. उडं पाय टाकला. दोघे मागून दरवाज्यात आले आणि पुढून नंदबाबा आले. कोणाला घेऊन? नंदबाबा आले. नंदबाबा आले. कोणाला घेऊन आले? भगवान श्रीकृष्णाला कडाव घेऊन आले. यशोदेला नाही घेऊन आले. भगवान श्रीकृष्णाला घेऊन आले.
आल्यानंतर ती पाहती, अरे बापरे, ह्यो तिकडं कसं काय गेला. तेव्हा ही मागं वळून पाहती तर हिला तिचा पोरगा दिसला. कोण दिसला? तिचा पोरगा. म्हणे का रे, म्हणे तू कवा आला. म्हणे अगं आई, कवाचं ओरडू राहिलो, बोंबा मारू राहिलो, माझा घसा सगळा खराब झाला, ओरडू ओरडू लोक तुला सांगू राहिले, काय चालवलं काय. म्हणे काहून आम्हाला वडीत आणलं म्हणे इकडं. मग लगेच नंदबाबा, आता नंदबाबा ते काय पाटीलच, ते किती काय केलं. मग बाई कस काय येणं केलं. हे काय नाही म्हणे, आले होते म्हणे अशीच फिरत, हे काय नाही. मग आता सगळी फजिती झाल्यानंतर तिथं थांबून उपयोग काय. फिरली परत दोघांना घेऊन वाड्याच्या बाहेर, पाय टाकला, लगेच पाहिलं मागं, लगेच तिला कृष्ण दिसला. आता कृष्ण दिसल्यानंतर तो कृष्ण, अगं आई नको ना, तुला सांगतो ना मी पाटलाचा पोरगा आहे, ऐक जरा, गावात गोबाटा होईल सगळा, ऐक जरा, माझ्या आईची कीव कर, माझ्या बापाची कीव कर, नको जाऊ त्यांच्याकडे, नको नेऊ मला, मला माझी आई लय मारील, माझी आई मला लय शिव्या घालील, अरे जरा ऐक. श्रीकृष्ण भगवान परमात्मा असं बोलल्यानंतर तिची परत छाती फुगायची. परत फिरली का नंदाच्या वाड्यात पाय टाकला का आला पोरगा, परत फिरली का आला कृष्ण. शेवटी नंतर तिच्या डोक्यात डूब पेटली. म्हणे हे काय आपल्या कामाची गोष्ट नाहीये. गुपचूप गेली, घरी गेल्यानंतर बसली, दमली उन्हाने फिरू फिरू, पाणी बिनी पिलं, सगळा काही अर्धा धंदा केला होता त्याचा हिशोब काढला आणि झोपली पलंगावर झोपली. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिकडून आले कानात, झिरली का, काय म्हटले, झिरली का. आणि टचकली उठली. नाद नाही करायचा म्हणे, ही गोष्ट आपल्याला चालत नाही. लायकीत राहायचं, लायकीत, अहंकार करायचा नाही, या गोष्टी मला चालत नाही. सांगायचं तात्पर्य अशा अनेक प्रकारच्या खोड्या कोणाला आनंद देण्यासाठी केल्या, कोणाला अहंकार जिरं. कारण की भगवान परमात्म्याला एवढी गोष्ट चालत नाही महाराज. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मग तुम्हाला देव व्हायचा असेल तर तुमच्यामध्ये अहंकार नको. आणि अहंकार घेऊन जर तुम्ही भक्ती करत असाल तर मग देव त्याला मोजीत नाही. मग देव चांगली जिरवतो. आणि तिला तरी कळालं तिची जिरली, आपल्याला कळत नाही आपली जिरली का काय. तरी आपलं आहेच विंचवाचा आकडा. नांगी किती ठेचली तरी परत दुसरी आहेच. कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडी. मग या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडू नये म्हणून या सर्व लीलांचं आपण श्रवण करायचं आणि त्याचा आनंद आपण घ्यायचा. अशाच पद्धतीने अनेक प्रकारच्या खोड्या केल्यानंतर मग अनेक प्रकारची गारणं यशोदेकडे यायला लागली. नंतर यशोदेलाही पटलं. एखादी म्हणत असती तर ठीक होतो बा, अख्खं गोकुळच आलं बा. त्याच्या अर्थी काहीतरी मग तिथं अनुमान प्रमाण लावलं. ज्या अर्थी अख्खा गाव आला त्या अर्थी आपल्याच पोरामध्ये काहीतरी आहे. मग आता याचं लय झालं, याला कुठं पाठवायचं, शाळेला. उद्या जाई राणा सवे घेऊन ही गोदना. मग तिकडं गोपाळांना घेऊन गेले. गोपाळांसोबतही अनेक प्रकारच्या लीला खेळल्या त्यांनी, अनेक प्रकारचे खेळ खेळले. अबक दुबक त्रिबक पोरा, आता आपल्याकडे वेळ नाही. अबक दुबक तिबक, विटू दांडू, चेंडू, लगोरी, नानापरी अनेक प्रकारचे खेळ खेळले. त्या खेळाच्या माध्यमातून गोपाळांना त्या ठिकाणी त्या खेळाच्या लीलांमधून आनंद दिला. आणि आनंद दिल्यानंतर खेळ खेळून दमल्यानंतर मग सगळे गोपाळ म्हणायला लागले, खांदीबार पोटी भूक काय खेळायचे सुख. मग देव म्हणतात चला सगळ्या गायी वळून आणा, आपण झाडाला बसू आणि आपल्या आपल्या शिदोऱ्या सोडून सगळं. मग सर्व शिदोऱ्या त्या ठिकाणी एकत्र केल्यानंतर भगवान परमात्म्याने सर्वांना कमळाकार पद्धतीने त्या ठिकाणी बसवलं. आतमध्ये छोटे गोपाळ, त्याच्यापेक्षा मोठे त्यांच्या पाठीमागे, त्याच्यानंतर परत असे मोठे, सगळ्यात मोठे पाठीमागे असे गोलाकार बसवले. आणि त्या ठिकाणी सर्वांना तो काल्याचा प्रसाद पेंद्याला वाटायला लावला. आणि त्याचं वर्णन त्या ठिकाणी भागवतामध्ये आलेले. विप्रद वेणुम जठरपटयोः शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणौ मसृण कवलम तत्फलान्यांग्लुषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सुहृदु हासयन् नर्म भिस्वहि स्वर्गे लोके विवशी मिशती विभुजै यज्ञ भूकपाल केली पुंडली कवरधारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. वास्तविक तसं जर बघायला गेलं ना, फडकऱ्यांमध्ये काल्याचं कीर्तन हे 5-5 तास करतात.
आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा 2 तासाचं जरी असलं तरी सहजच 3 तास कीर्तन होतं, किती वडून करायचं म्हटलं तरी. आणि त्यातली त्यात मी नवीन, मला 4 तास लागायला पाहिजे होते, पण माऊलीची कृपा आखडता आखडता घेतलं. जे काय ते सांगता सांगता एखादं काहीतरी इकडं तिकडं झालं असेल तर त्याच्याबद्दल तुमची क्षमा मागतो, भावना समजून घ्या. या ठिकाणी आपले जे काही आहेत श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट यांच्या माध्यमातून, यांच्या मार्फत या ठिकाणी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी हरिनाम सप्ताहाचं आयोजन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कीर्तनं वगैरे या ठिकाणी हरिनामाचा आनंद घ्यायला मिळतो. त्याच पद्धतीने त्यांच्यामुळे या ठिकाणी मला सेवा करण्याचा योग आला. आमचे असणारे परमस्नेही चंद्रकांतजी महाराज चोरगे यांच्या मार्फत या ठिकाणी येण्याचा योग आला आणि तुम्हा मायबाप श्रोत्यांचं दर्शन झालं. झालेली सेवा माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी या ठिकाणी मला कीर्तनाला साथीला असणारे आमचे रोहन महाराज जाधव, अतिशय उत्कृष्ट नवीन तरुण तडफदार, पाहिजे तसं योग्य पोषक वाजवणारे असे नवीन एक आजच्या तरुणासाठी आदर्श असणारे, आणि विशेष म्हणजे रिकामं बुरकळत हिंडत नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. नाही तर मग काय महाराज लोक सप्त्यात गायन करतात, पकवाज वाजवतात आणि इतर वेळेस काय करतात महाराज, ते जॉबला जातात. जॉब करून, बरं जॉब काय जवळ नाही, राहायला डोंबिवलीला आहे, जॉबला कुठे नाही, जॉब डोंबिवलीला आहे, राहायला ठाण्यात असू द्या ना, जॉब आहे डोंबिवलीला, काय जवळ आहे का? तो बाईकवर जाता ना, बाईकवर लोकलनी जसं जात असेल तसं जातात, याला महत्व आहे. कामही करतात आणि परमार्थासाठी वेळही देतात. म्हणून महाराज आज अतिशय उत्कृष्ट कीर्तनाला साथ त्यांनी केली, त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्याच पद्धतीने आमचे असणारे दशरथ महाराज, त्याच्यानंतर आमचे लक्ष्मण महाराज, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे गुरुस्थानी असणारे आमचे मधुकर बाबा शेट्टे या ठिकाणी आज कीर्तनाला उपस्थित राहिले. माझं परम भाग्य असो. सर्व मायबाप श्रोत्यांचे या ठिकाणी एकदा पुन्हा दर्शन घेतो. सर्वांच्या चरणी नम्र भावाने कीर्तन सेवा समर्पित करतो. काल्याचा अभंग होईल, हांडीचा अभंग होईल, पुढचं काही नियोजन असेल ते नियोजना पद्धतीने या ठिकाणी सूचना होतील. कोणीही आपली जागा सोडू नका. 2 तास तुम्ही शांत चित्ताने ऐकलं, तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. फक्त आता जे काही सर्व कार्यक्रम होतील तोपर्यंत थोडा वेळ फक्त शांत बसा. सर्वांच्या चरणी नम्र विनंती. शिंकेला आंबविले दुरी, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल. दुरे होतो तिघांचे तुम्ही वारे दोहीकडे, मुख दोन्हीकडे, धरा घ्या रे दोहीच्या कोपरा, तुका म्हणे आधी ठोका निखवणे कंठी धरिला कृष्णमणी अवघाजणी प्रकाश, काळ वाटो एकमिका वैश्रवणिका संभ्रम, वाकुल्याच्या ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवो, काळ वाटो एकमिका वैश्रवणिका संभ्रम, तुका म्हणे गोमंडळी आम्ही बरी वीरकारे, काळ वाटो एकमिका वैश्रवणिका संभ्रम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ. घराले घराले, घराले कृपाळू, घराले कृपाळू, सांभालिले सांभालिले, सांभालिले सांभालिले, सांभालिले अनाथ, सांभालिले अनाथ. केला
नीला केला नीला केला नीला पावन केला नीला पावन पावन केला नीला पावन केला नीला पावन केला नीला पावन घराले घराले कृपालू घराले घराले कृपालू घराले कृपालू घराले कृपालू जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय हा बोलिले गुरे वेडी वाकुडे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिल्या अधिकार म्या फुला क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वर सफाया बेकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकाराम तुमचे देखील चरण नारायण सुरवाडे कपडे ते सापडले गेले तुका म्हणे भोग गेला दिवाळी लाला आता उठारी इतना ही नारायणा करोनी आरती चक्र पाणी ओवाळते आजी पुरले नवस धन्य काळ हा दिवस पहावो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आजी पुरला नवस धन्य काळ हा दिवस तुका वाहे टाळे उभा सन्निध जवळी आजी पुरले नवस धन्य काळ हा दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते ओवाळी धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन बाळा प्रौढाने मुखा ओवाळी ते परमानंद धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन रामा म्हणे केशवा दिले मुनी राहिलो धन्य धन्य ते लोचन नित्य करते योगे 28 विठवरे उभा वामांगे रखुमाई दिव्य शोभा कुंडलिका भेदी परब्रह्मालेखा चरणी वाहे भीमा उतरी जगा जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभ राईचा वल्लभ पावे शिवलगा जय देव तुळशी माळा गळा कंठे बरकटी कासे पितांबर कसर लाटी देव सुरवर नित्य ती बेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभ राईचा वल्लभ पावे शिवलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागे मध्ये स्नान जय करती दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती केशवासी नाम देव भावे भरती जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभ राईचा वल्लभ पावे शिवलगा आरती राजा महाकैवल्य देवा सेवती साधु संत मानू वेदा माझा आरती राजा लोभळे ज्ञान जगी इतर निडती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवी ज्ञानी आरती राजा महाकैवल्य देवा सेवती साधु संत मानू वेदा माझा आरती राजा प्रगट गुया बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी बाई तत्वची टेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य देवा सेवती साधु संत मानू वेद माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी अम्मा आरती तुकारामा राघवी सागरात पाषाण धरले कौतुक तुकबानी अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी अम्मा आरती तुकारामा तुकीत तुलने से ब्रह्म तुकारे आले मनोनी रामेश्वर
सगे आम्हा आरते तुकाराम गाली लोटांगण वंदीन नेहमी आलिंगन आनंद भोजन भावे वाळेन म्हणेमा विठ्ठल रमाय विठोबा रमाय हीची भावी माझी आस जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी संत रंग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चंद्रभागे स्नान तुका मागे चिरान पंढरीचा वार करी वारी अगलबायुष्य भावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दास कल्पणीची बाधा न होणे काळे संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदाचा भाविकाची कल्पनेची बाधा न कोणी काळे संत मंडळी नामा म्हणे तया असावे कल्याण जामुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न कोणी काळे संत मंडळी सुखी मागणे ते तुझ प्रती आहे देशी तरी पाय पांडुरंगा या संतासी निर्वी याची मज दे आणि तुझे काय न मागो देवा तुका म्हणे आता उदार तोई मज या संतांसी निर्वीची मज दे आणि तुझे काय न मागो देवा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम एक सूचना आहे दिनांक 4/4/2024 पासून अभिनव मित्र मंडळ यांच्या मार्फत हरिनाम कीर्तन सप्ताह आयोजित केलेला आहे। स्थळ आहे शास्त्रीनगर BR रोड विजय गल्ली मनीषा हाईट्सच्या पाठीमागे। या ठिकाणी 3.5 वैशाली नगर 3.5 दिवसाचा सप्ताह या ठिकाणी आयोजित केला आहे। त्या ठिकाणी पहिल्या दिवशी द्वारकाताई डुमरे यांचं कीर्तन आहे। दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज पांचाळ यांची कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे। तिसऱ्या दिवशी जागराचा कार्यक्रम शिवाजी महाराज कदम चिपळूण यांचा होणार आहे। आणि काल्याचं कीर्तन जे आहे ते आपले श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य भागवत महाराज तळपे यांचा काल्याचं कीर्तन होणार आहे। आणि त्याच पद्धतीने सीपी तलाव गणेश मैदान या ठिकाणी सुद्धा कालपासून सप्ताह सुरू झालेला आहे। तर तिथंही तुम्ही कीर्तनाचा श्रवणाचा लाभ घ्या अशी सर्वांच्या चरणी नम्र विनंती। ज्ञानदेव तुकाराम हा कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय। आता काही सूचना असतील त्या सूचना इथं सांगतील आयोजक मंडळी आणि पुढचे कार्यक्रम रामकृष्ण। सगळ्यांना विनंती आहे की आपण